महाराष्ट्र विधिमंडळालाच मराठीचे वावडे असल्याचं पाहायला मिळालंय। या दरम्यान राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मजकूर आहेत। मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कृतीमुळे मनसेने संताप व्यक्त केला। विधिमंडळात शंड लोक बसलेत असं संदीप देशपांडे यांनी मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय। हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। हे बघा, संदीप देशपांडे सुद्धा या सभागृहाचे एका काळामध्ये सभासद राहिलेले आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाच्या लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाही आहे। त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त वाईट बोलता येतं, पण शेवटी प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला शंड म्हणणं याच्याने जर त्यांना पुशारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात। सभागृहाचा अपमान आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे। दरम्यान शंड हा शब्द मी व्यक्तीबद्दल वापरला नाही तर त्या वृत्तीबद्दल म्हणालो असं स्पष्टीकरण संदीप देशपांडेंनी दिलंय। ठीक आहे, मी बोललो ते बोललो आणि मी कुठल्या व्यक्तीला बोललो ना, मी त्या वृत्तीला बोललोय। ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललेलो नाही।